हॅलो फ्रेंड्स, सो TCS IBPS पॅटर्न वर आपली ही जीके ची दुसरं सेशन आहे. कालच्या सेशन मध्ये आपण राज्यघटनेतील महत्त्वाची कलम जे आहे त्याचा भाग 1 पाहिला होता. या सेशन मध्ये आपण महत्त्वाची कलम दुसरं सेशन पाहणार आहोत आणि ही कलम वारंवार सर्व परीक्षांना विचारलेली आहे. सगळ्या TCS IBPS म्हाडा नगर परिषद त्यानंतर जिल्हा परिषद सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही कलम या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या सेशन मध्ये आपण मूलभूत अधिकारामधले 12 ते 35 सगळे कलम आपण डिस्कस करणार आहोत TCS IBPS पॅटर्न प्रमाणे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला TCS IBPS मध्ये पास होण्यासाठी कोणकोणते लेक्चर्स फ्री पाहिजेत, कोणकोणत्या विषयावर फ्री लेक्चर्स पाहिजेत किंवा कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला लेक्चर्स पाहिजेत ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करा आणि आमची सारथी टीम त्यावर व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तुम्ही TCS IBPS मार्फत होणाऱ्या परीक्षेमध्ये पास होणार आहात आणि तुम्हाला नोकरी लागणारच आहे. त्यासाठी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहे तो प्लीज कमेंट मध्ये सांगायचं आहे सर्वांनी. तसंच मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे सारथी SPK. ठीक आहे, सारथी SPK हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा, कारण त्याच्यावर उद्यापासून आपण तुमची फ्री टेस्ट सिरीज, आता टेस्ट सिरीज म्हणल्यापेक्षा तर त्याच्यावर आम्ही PDF फ्री असतील ती टेस्ट सिरीज असेल, फ्री PDF तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. उद्यापासूनच 100 मार्काचा TCS IBPS प्रमाणेच पेपर असणार आहे, पण ते PDF फॉर्म मध्ये असेल. तो उद्यापासून आपल्या टेलिग्राम चॅनलला तो मिळणार आहे तुम्हाला, तिथे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आणि भरपूर साऱ्या सराव परीक्षा ह्या फ्री मध्ये टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असतील. सारथी SPK टेलिग्राम चॅनल आहे, लक्षात घ्या, ते जॉईन करा तुम्ही. तिथे तुम्हाला फ्री IBPS TCS पॅटर्न प्रमाणे सराव परीक्षा उपलब्ध असतील. ठीक आहे. यस. आणि परत आपण फ्री टेस्ट सुद्धा ऍप्लिकेशन्स वर आपण उपलब्ध करून देणार आहोत. ऍप्लिकेशन सुद्धा आहे प्ले स्टोर वर सारथी SPK नावाचं. ठीक आहे. उद्यापासून ते उपलब्ध होईल आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ऑनलाईन फ्री टेस्ट सॉल्व्ह करता येतील. परत त्याच्यावर TCS IBPS चे फ्री लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असतील. ठीक आहे. येस फ्रेंड. सो ऍप्लिकेशनचं नाव आहे सारथी SPK आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सारथी SPK याच नावाने, आणि फ्री सराव आणि फ्री लेक्चर्स अवेलेबल त्या ठिकाणी होतील TCS IBPS साठी. ठीक आहे. यस. सो स्टार्ट करूया फ्रेंड्स. सो बघा, कालच्या सेशन मध्ये आपण कलम 1 पासून कलम 11 पर्यंत आपण सगळे डिस्कस केलेले आहेत. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत कलम 12 पासून. ठीक आहे. कलम 12 पासून आपण हे सगळे जे आहेत आपण डिस्कस करणार आहोत. कलम 12 काय आहे बघा. कलम 12 मध्ये तरतूद दिलेली आहे ते म्हणजे राज्यसंस्थेची व्याख्या. कलम 12 मध्ये तरतूद आहे राज्यसंस्थेची व्याख्या. राज्यसंस्थेची व्याख्या याबद्दल तरतूद दिलेली आहे कलम 12 मध्ये. ठीक आहे. यस. एक समजून घेऊया आपण. कलम 12 दिलेला आहे राज्यसंस्थेच्या व्याख्येबद्दल. कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या. आता राज्यसंस्थेची व्याख्या म्हणजे काय, इथे राज्यसंस्था म्हणजे काय दिलेलं आहे. मग राज्यसंस्थेमध्ये कोण येतं? केंद्र शासनाचं कार्यकारी मंडळ, केंद्र शासनाचं कायदे मंडळ, राज्य शासनाचं कार्यकारी मंडळ, राज्य शासनाचं कायदे मंडळ, त्यानंतर स्थानिक शासन संस्था जसं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शहरी स्थानिक संस्था जसं नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल. तसंच याच व्याख्येमध्ये आपल्या भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जेवढ्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्या सर्वांचा समावेश राज्यसंस्थेमध्ये होतो. फक्त सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा समावेश मात्र राज्यसंस्थेत होत नाहीये. आणि मग राज्यसंस्थेची व्याख्या अशी कलम 12 मध्ये दिलेली आहे. राज्यसंस्था कशाला म्हणायचं आहे ते. इव्हन LIC असेल, SBI असेल, ONGC असेल, यासारख्या सरकारी कायद्याने स्थापन झालेल्या यंत्रणा सुद्धा राज्यसंस्थेमध्ये येतात. पण BCCI आहे, सहकारी संस्था आहेत,
किंवा तुमची एनसीईआरटी आहे याचा समावेश मात्र राज्य संस्थेमध्ये होत नसतो. राज्य संस्थेची व्याख्या इथं का बरं दिली आहे? कारण आपले जे मूलभूत हक्क आहेत संविधानामध्ये भाग 3 मध्ये दिलेले आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे जर मूलभूत हक्काचं कोणी उल्लंघन केलं म्हणजेच राज्य संस्थेने उल्लंघन केलं तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. मग आपल्याला हे माहित पाहिजे की राज्य संस्था म्हणजे कोण, म्हणून त्याची व्याख्या कलम 12 मध्ये दिलेली आहे. आणि अशीच राज्य संस्थेची व्याख्या कलम 36 मध्ये सुद्धा दिलेली आहे मार्गदर्शक तत्वामध्ये. मग राज्य संस्था कलम 13 मध्ये मूलभूत हक्काशी विसंगत असणाऱ्या कायद्याची व्याख्या, मूलभूत हक्काशी विसंगत असणाऱ्या कायद्याची व्याख्या, द लॉज इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट. याच्यामध्ये भरपूर 4 तरतुदी आहेत मित्रांनो, 4 तरतुदी. पहिली तरतूद काय सांगितलेली आहे बघा, 13 मध्ये पहिली तरतूद आहे, व्यवस्थित ऐका, तुम्हाला छान समजणार आहे, थेट तुमच्या डोक्यामध्ये जाणार आहे आणि थेट तुम्हाला परीक्षेमध्ये आठवणार आहे. ठीक आहे. 13.1 मध्ये सांगितलेलं आहे की आपलं जे काही संविधान आहे हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं. पण मग 26 जानेवारी 1950च्या पूर्वी जे काही कायदे अस्तित्वात होते, जे लागू होते, ते कायदे जेवढ्या प्रमाणात आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणार तेवढ्या प्रमाणात जेवढ्या प्रमाणात ते आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणार तेवढ्या प्रमाणात ते कायदे रद्द असतील. ही 13.1 मध्ये तरतूद. म्हणजे 13.1 मधली तरतूद संविधान लागू होण्यापूर्वीचे जेवढे काही कायदे आहेत त्याने आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन जेवढं काही केलेलं आहे तेवढ्या प्रमाणात ते कायदे रद्द असतील, हे 13.1 मध्ये सांगितलेलं आहे. 13.2 मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्य संस्था जे आहे आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा कायदा करणार नाही. राज्य संस्था जी आहे आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा कुठलाच कायदा करणार नाही. पण जर असा कायदा राज्य संस्थेने केला असेल तर त्या कायद्याला न्यायालयात आव्हान देता येतं आणि तसा कायदा न्यायालय रद्द करू शकते असं 2 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणूया, जे 13.2 मध्ये सांगितलेलं आहे. 13.3 मध्ये काय सांगितलेलं आहे, कायदे सांगितलेत. कायदे कोणते येतात मग? कायदे एक तुमचे संसदेचे कायदे, राज्य विधिमंडळाचे कायदे, राष्ट्रपतीचे अध्यादेश, राज्यपालांचे अध्यादेश, तसंच प्रथा आणि परंपरा ज्यांना कायद्याची शक्ती आहे, तसंच नियम, उपनियम, अधिसूचना ज्या सरकारी आहेत, या सर्वांना कायदे असं म्हटलं जातं कलम 13च्या अंतर्गत. आणि जर या कायद्याने मूलभूत हक्काचं जर उल्लंघन केलं असेल तर या कायद्याच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागू शकतो, असे हे कायद्याची व्याख्या इथं दिलेली आहे. मग 13 मधलं उपकलम 4 काय सांगतं? 4 हे जे आहे इंदिरा गांधीच्या कालावधीमध्ये हे टाकलेलं आहे, समाविष्ट केलेलं आहे घटना दुरुस्ती करून. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर संसदेने कलम 368चा जर वापर केला असेल आणि 368चा वापर करून जर घटना दुरुस्ती केली असेल तर ती घटना दुरुस्ती या कलम 13च्या अंतर्गत कायदा होणार नाहीये. म्हणजे संसदेने कलम 368चा वापर करून जर घटना दुरुस्ती केली असेल तर ती घटना दुरुस्ती जी आहे या कलम 13च्या अंतर्गत कायदा होणार नाही. म्हणजे न्यायालय तशी घटना दुरुस्ती रद्द करू शकणार नाही. पण मग या 13.4 ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि खटला पुढे आला, केशवानंद भारती खटला 1973. त्याला 24 एप्रिल 1973चा हा निकाल आहे. 11 न्यायाधीशांनी तो निकाल दिला होता मित्रांनो, केशवानंद भारती खटला. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची संकल्पना न्यायालयाने सांगितली आहे, ती म्हणजे घटनेची मूलभूत संरचना. मग घटनेची मूलभूत संरचना म्हणजे काय असते, तर घटनेमध्ये अशा काही तरतुदी असतात की ज्या संसद कायद्याने रद्द करू शकत नाही, ज्या अतिशय महत्वाच्या आहेत, त्याच्यावर आपलं संविधान उभं आहे, त्याला घटनेची मूलभूत संरचना म्हणतो आपण. जसं एखादी बिल्डिंग असते, त्या बिल्डिंगचा जसा पाया असतो किंवा त्याचे पिलर जे असतात, पिलर, त्याचप्रमाणे आपल्या संविधानामध्ये काही तरतुदी आहेत, त्या पिलर सारख्या त्याला सरकार किंवा संसद हात लावू शकत नाही, त्या रद्द करू शकत नाही, काढून घेऊ शकत नाही, त्याला मूलभूत संरचना म्हणतात. मग अशा मूलभूत संरचनेचं तत्व पहिल्यांदा केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं. आणि मग 13 उपकलम 4 याला कोर्टात आव्हान दिलं गेलं आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की 13 मधलं उपकलम 4 योग्य आहे, काही हरकत नाहीये. इंदिरा गांधी सरकारने टाकलेलं हे कलम घटना दुरुस्तीने योग्य आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर संसदेने केलेली घटना दुरुस्ती जरी ती कलम 368च्या अंतर्गत असेल आणि तिने जर मूलभूत हक्काला
सोडून द्या, पण जर घटनेच्या मूलभूत संरचनेला धोका जर पोहोचवला असेल, घटनेच्या मूलभूत संरचनेला जर धोका पोहोचवला असेल तर तशी घटना दुरुस्ती न्यायालय रद्द करू शकतं, असं केशवानंद भारती खटल्यामध्ये निर्णय दिला. मग या सगळ्या तरतुदी डिटेल्स मध्ये 13 बद्दल आहे. ठीक आहे. त्यानंतर कलम 14 काय? कलम 14 आहे कायद्यासमोर समानता, कायद्याचे समान संरक्षण. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे कायद्यासमोर समानता, दुसरा आहे कायद्याचे समान संरक्षण. कायद्यासमोर समानता ही जी तरतूद आहे ही आपण इंग्लंड या देशाकडून घेतली आहे. ही नकारात्मक अशी तरतूद आहे. का बरं नकारात्मक? कारण कायदा आणि व्यक्ती दोघांमध्ये जर तुलना केली तर इथं सर्वात जास्त महत्व कायद्याला दिलंय, म्हणून ही नकारात्मक आहे. पण कायद्याचे समान संरक्षण, कायद्याचे समान संरक्षण ही तरतूद मात्र अमेरिकन ओरिजिन आहे आणि ती सकारात्मक आहे. कारण ज्यावेळेस कायदा आणि व्यक्ती या दोघांची तुलना करू तर त्यावेळेस इथं व्यक्तीला जास्त महत्व दिलं, त्याच्यामुळे ही असं म्हणता येईल की ही जी आहे तर ही थोडीशी सकारात्मक स्वरूपाची आहे. मग आपण दोन्ही गोष्टी आपण आपल्या संविधानामध्ये घेतल्यात. कायद्यासमोर समानता म्हणजे कोणताही व्यक्ती, मग तो गरीब असो श्रीमंत असो, सुशिक्षित असो अशिक्षित असो, स्त्री असो पुरुष असो, तृतीयपंथी असो, कायदा सर्वांना समान लागू असेल. कोणीही कायद्यापेक्षा मोठा असणार नाहीये, कोणीही कायद्यापेक्षा वर असणार नाहीये. कायद्यातील ज्या काही तरतुदी आहे सर्वांना समान प्रमाणात लागू होतील आणि कायद्याने कोणत्याही व्यक्तीला विशेष अधिकार असणार नाहीये. याला म्हणूया आपण कायद्यासमोर समानता. कायद्याचं समान संरक्षण कशाला म्हणायचं असतं? जर समान परिस्थिती असेल तर समान परिस्थितीमध्ये कायदा सर्वांना समान प्रमाणे लागू होईल. पण जर भिन्न परिस्थिती असेल तर भिन्न परिस्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला कायदा मात्र भिन्नपणे लागू होईल. याला आपण कायद्याचे समान संरक्षण असं म्हणतो. म्हणजे याचं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर सगळे विद्यार्थी आहेत आणि सगळ्यांना सारखी जर परीक्षा ठेवली तर कायद्यासमोर समानता होईल. पण त्याच्यामधली विभिन्न परिस्थिती लक्षात घेतलेली नसते. पण जर विभिन्न परिस्थिती लक्षात घेतली आणि प्रत्येकाचे कट ऑफ वेगळे लागले, म्हणजे मुलींची परिस्थिती वेगळी आहे, मुलांची परिस्थिती वेगळी आहे, अपंगाची परिस्थिती वेगळी आहे, तृतीयपंथीयांची वेगळी आहे, या प्रत्येक विभिन्न परिस्थितीचा विचार करून आणि प्रत्येकाचा जर विभिन्न विचार करून विभिन्न कट ऑफ जर ठेवला तर याला कायद्याचं समान संरक्षण असं म्हणतात. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्या संविधानामध्ये आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. एक आहे अमेरिकन बेस आणि दुसरी जी आहे ती म्हणजे इंग्लंडची बेस आहे. ठीक आहे. यस. ओके. त्यानंतर आता याच कलम 14 जे आहे कायद्यासमोर समानता, कायद्याचे समान संरक्षण जरी असले त्याच्यामध्ये भरपूर अपवाद आहेत. कलम 361 अपवाद आहे. कलम 361 राष्ट्रपती आणि राज्यपालांना लागू होतं. राष्ट्रपती आणि राज्यपाल जर ते पदावर असले तर त्यांच्या विरोधात कोणतीच फौजदारी कारवाई करता येत नाही किंवा जुनी फौजदारी कारवाई चालू ठेवता येत नाही. तसंच त्यांच्यावर दिवाणी कारवाई सुद्धा करता येत नाही. हा, दिवाणी कारवाई करता येईल, फक्त व्यक्तिगत कारणास्तव ती करता येईल. आणि जर जशी दिवाणी कारवाई करायची असेल तर 2 महिने अगोदर त्यांना पूर्वसूचना द्यावी लागत असते. 361 हे अपवाद आहे. 361 44वी घटना दुरुस्ती 1978 ने 361 समाविष्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे की संसद किंवा राज्य विधिमंडळ याच्यामध्ये जे काही कामकाज चाललं असेल आणि ते जर कामकाज वृत्तपत्रामध्ये किंवा टीव्ही चॅनलवाल्यांनी तसं दाखवलं असेल तर त्या व्यक्तीवर कुठलीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई करता येत नाहीये. 361 ये. त्याच्यानंतर महत्वाचं कलम टाकलेलं आहे कलम 105. कलम 105 अपवाद आहे की जो कोणी संसदेचा सदस्य असेल मग तो संसदेच्या कामकाजामध्ये किंवा संसदेच्या समितीमध्ये ज्यावेळेस तो सहभागी होतो त्यावेळेस त्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. म्हणजे तो त्या ठिकाणी काही बोलला असेल, त्याने आपलं काही मत व्यक्त केलं असेल किंवा विचार केला असेल, काही चर्चेत भाग घेतला असेल आणि असं बोलता बोलता काही चुकीचं बोलला असेल तर त्याच्यावर कुठलाही खटला दाखल होत नाहीये, कारण तो कुठल्याही न्यायालयास उत्तरदायी असत नाहीये. असं संरक्षण कलम 194 मध्ये दिलेलं आहे राज्य विधिमंडळ सदस्यांना. त्यानंतर 31C हे सुद्धा अपवाद आहे. 31C पुढे पाहणार आहोत आपण. आणि त्यानंतर व्हिएन्ना करार हा एक अपवाद आहे. व्हिएन्ना कराराच्या अंतर्गत परदेशातले जे काही राजदूत आहेत, परकीय देशाचे सार्वभौम आहेत, संयुक्त राष्ट्राच्या संघटना आहेत, यांना आपल्या भारतामध्ये दिवाणी आणि फौजदारी कारवाईपासून संरक्षण आहे. म्हणजे कलम 14 जरी असेल, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण जरी असेल, तर कलम 361, 361A,
कलम 105, कलम 194, 31C आणि व्हिएन्ना करार हे मात्र त्यास अपवाद ठरत आहेत. मित्रांनो, खूप डिटेल्स मध्ये पण मी सांगत आहोत, सो थोडस प्रयत्न करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तुमच्या IBPS TCSच्या सगळ्या परीक्षांची तयारी इथे होणार आहे. ठीक आहे, थेट तुमच्या डोक्यामध्ये जाईल, ते डिटेल्स मध्ये जाईल. ठीक आहे, इतक्या डिटेल्स मध्ये IBPS TCS विचारणार पण नाहीये, पण आपण ते घेतोच. आणि नंतर कधी मी मूलभूत हक्क किंवा राज्यघटनेतल्या इतर टॉपिकवर लेक्चर्स ज्यावेळेस बनवेल ते खूप डिटेल्स असतील, याच्यापेक्षा खूप डिटेल्स असतील आणि अपेक्षेपेक्षा इथे खूप डिटेल्स मी सांगतोय. परंतु पॅटर्नची मर्यादा आहे, खूप डिटेल्स विचारणार नाहीयेत, म्हणून मी त्या पॅटर्न प्रमाणेच मी घेत आहोत. त्यानंतर कलम 15 आहे भेदभावास प्रतिबंध करणे. भेदभावास प्रतिबंध करणे या 15 मध्ये 15.1, 15.2, 15.3, 15.4, 15.5 आणि 15.6 असे जवळजवळ 6 कलम आहेत. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्य संस्था म्हणजे सरकार, जे काही नागरिक आहेत आपल्या देशामध्ये, या नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान, बघा, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान याच्या आधारावर राज्य संस्था नागरिकांमध्ये भेदभाव करू शकत नाहीये. मग कुठे काही सार्वजनिक जागा वापरायच्या असतील, हॉटेल असेल, उपहारगृह असेल, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणं असतील किंवा काही पाणवठे आहेत, नद्या आहेत, ओहोळ आहेत, स्नानघाट आहेत, या ठिकाणी वापर करायचा, या ठिकाणी प्रवेश करायचा असेल तर धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान याच्या आधारावर सरकार किंवा इतर खासगी व्यक्ती भेदभाव करू शकणार नाहीये असे इथे सांगितलेलं आहे. पण याच कलम 15 मध्ये पुढे काही अपवाद सांगितलेला आहे की राज्य संस्था म्हणजे सरकार महिला आणि बालकांसाठी मात्र विशेष तरतुदी करू शकतात. तर समाजातला तो एक दुर्बल घटक आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार या कलम 15च्या अंतर्गत सरकारला आहे. परत याच 15 मध्ये पुढे सांगितलेलं आहे की जो कोणताही वर्ग अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास वर्ग असेल तर अशा वर्गांसाठी सुद्धा विशेष तरतुदी सरकार या ठिकाणी करू शकतं. परत याच्यामध्येच 15.5 टाकलेला आहे, 93वी घटना दुरुस्ती 2005 ने टाकलेला आहे आणि सांगितलेलं आहे की SC, ST आणि OBC हा जो काही वर्ग असेल या वर्गाला सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये, फक्त अल्पसंख्याकांच्या सोडून, मग सगळ्या शैक्षणिक संस्था मग त्या केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, स्थानिक सरकारच्या असतील किंवा खासगी अनुदानित असतील किंवा खासगी विनाअनुदानित असतील, या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि OBCच्या वर्गाला तिथे प्रवेशामध्ये आरक्षण असेल, फक्त अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था सोडून असं म्हणता येईल. ठीक आहे, ओके, ही पण तरतूद या 15 मध्ये सापडते आपल्याला. यस, त्यानंतर परत याच 15 मध्ये EWS ची तरतूद केलेली आहे. आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग असं म्हणूया, 103वी घटना दुरुस्ती 2019 ने केलेली आहे. मग आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीयांना सुद्धा शिक्षणामध्ये आरक्षण या कलम 15 ने दिलेलं आहे. यस, त्यानंतर कलम 16 महत्वाचं कलम आहे, सार्वजनिक रोजगारात समान संधी. सार्वजनिक रोजगारात समान संधी सांगितलेलं आहे, खासगी रोजगारामध्ये नाहीये. म्हणजे शासनाच्या जे काही नोकऱ्या आहेत, शासनाचा जो काही रोजगार आहे, शासनाच्या ज्या काही नेमणुका आहेत, शासनाची जी काही पदं आहेत, या सर्वांमध्ये इथे नागरिकांना शब्द वापरलेला आहे, सगळ्या व्यक्तींना नाहीये, नागरिकांना समान संधी असेल. म्हणजे या ठिकाणी या नोकऱ्यांमध्ये, नेमणुकांमध्ये, पदांमध्ये शासन नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, कुळ आणि निवास, म्हणजे 15 मध्ये 5च गोष्टी आहेत, 16 मध्ये 7 गोष्टी आहेत. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, कुळ आणि निवास याच्या आधारावर सरकार नागरिकांमध्ये नोकऱ्या, नेमणुका आणि पद याच्या आधारावर भेदभाव करू शकणार नाही असे इथे सांगितलंय. परत एक अपवाद पण 16 मध्ये सांगितलेलं आहे, तो म्हणजे काय की समजा केंद्र शासित प्रदेशाच्या अंतर्गत किंवा घटक राज्याच्या अंतर्गत किंवा स्थानिक शासनाच्या अंतर्गत जर अशा विशेष नोकऱ्या असतील तर त्या विशेष नोकऱ्यामध्ये निवासाची अट संसद करू शकते. आणि या निवासाची अट करण्यासाठी संसदेने सार्वजनिक रोजगार निवासाची अट कायदा 1957 संमत केला होता आणि त्यानुसार विशिष्ट नोकऱ्यांसाठी निवास किंवा रहिवासाची अट संसदेने केली होती. पण हा जो काही 57चा कायदा 1974 मध्ये रद्द झाला आणि हा कायदा फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यांना लागू आहे. म्हणजे निवासाची अट फक्त त्याच राज्यांना लागू आहे, बाकी कुठेही लागू नाहीचे. याच कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे की जर शासनाच्या ज्या काही नोकऱ्या आहेत
आणि या शासनाच्या नोकऱ्यामध्ये जर मागासवर्गीयांचं प्रमाण जर अपुरं असेल तर मागासवर्गीयांना नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार इथे राज्य संस्थेला असेल असंही सांगितलेलं आहे. तसंच परत या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की याच ठिकाणी 77वी घटना दुरुस्ती 1995 ने तरतूद केलेली आहे आणि 16(4)A हे कलम संविधानात टाकलेलं आहे आणि तिथे सांगून ठेवलेलं आहे की ज्या काही सरकारच्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये प्रमोशन मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला आरक्षण असेल असं तिथे सांगून ठेवलेलं आहे. इव्हन 16(4)B पण टाकलेलं आहे त्या ठिकाणी. हे 16(4)B 81वी घटना दुरुस्ती 2000 ने टाकलेलं आहे आणि ते का बरं टाकलेलं आहे कारण जो काही मागच्या जागा ज्या अनुशेष भरतीच्या असतात त्या अनुशेष भरतीच्या जागा ह्या चालू वर्षाच्या 50% आरक्षणाचा भाग असणार नाहीयेत, ते स्वतंत्र कोटा असेल असं त्या 16(4)B मध्ये सांगितलेलं आहे. 16(5) मध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही धार्मिक संस्था असू द्या किंवा सांप्रदायिक संस्था असू द्या, कोणत्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्था असू द्या, त्यांचं जे काही व्यवस्थापन करण्याचं मंडळ असेल त्या व्यवस्थापन करणाऱ्या मंडळामध्ये त्याच धर्माचा व्यक्ती असेल अशी कायद्याने तरतूद करता येते, पण आतापर्यंत असा कायदा केला नाहीये. ही तरतूद 16(5) मध्ये आहे. आणि 6 मध्ये काय EWS आहे. मग जो काही वर्ग EWS आहे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांच्या आरक्षणाची तरतूद 16(6) मध्ये दिलेली आहे. 103वी घटना दुरुस्ती 2019 ने ती तरतूद केलेली आहे. मग या सगळ्या गोष्टी कुठे आहेत मित्रांनो? 16 मध्ये. 17 मध्ये काय सांगितलेलं आहे? अस्पृश्यता नष्ट करणे, अस्पृश्यता नष्ट करायची आहे. मग अस्पृश्यतेची व्याख्या याच्यामध्ये नाही दिलेली आहे, न तुमच्या कायद्यामध्ये न संविधानामध्ये. पण म्हैसूर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अस्पृश्यता म्हणजे ही एक भारतामध्ये जुनी प्रथा परंपरा जी चुकीची होती, वाईट होती. त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती हा विशिष्ट जातीमध्ये जन्मलेला आहे म्हणून त्याच्यावर कुठेतरी अत्याचार होतो, अन्याय होतो, याला अस्पृश्यता म्हणतात. आणि अशी अस्पृश्यता करणे आता हा गुन्हा आहे, कायद्याने शिक्षाप्राप्त गुन्हा आहे. आणि त्याच्यासाठी संसदेने कायदा केलाय. पहिला कायदा केला होता नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955. त्याच्यामध्ये बदल केले 1976 मध्ये आणि त्याचं नाव झालं नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955. आणि जर अस्पृश्यतेचा कोणी गुन्हा केला असेल तर या कायद्यामध्ये 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे. हा कायदा थोडासा सौम्य होता म्हणून थोडासा कठोर कायदा केला गेला, कारण अस्पृश्यतेच्या नावाखाली फार गंभीर असे गुन्हे होऊ लागले. तुम्ही सैराट मूव्हीमध्ये पण पाहिला असेल, त्या ठिकाणी त्या परशाचा खून केला गेला, त्याच्या मागे अस्पृश्यताच होती. मग असे खून करण्यापर्यंत जे आहेत मजल जात होती आणि हा नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 हा अपुरा पडत होता. म्हणून मग विश्वनाथ प्रताप सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते 1989 त्यावेळेस त्यांनी अॅट्रॉसिटी कायदा, तोच म्हणजे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 हा संमत केला गेला, जो कठोर आहे अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये. एखादा व्यक्ती जर अस्पृश्यतेच्या गुन्ह्यामध्ये दोषी आढळला असेल तर तो व्यक्ती राज्य विधिमंडळाची किंवा संसदेची निवडणूक 6 वर्ष लढण्यापासून अपात्र ठरत असतो मित्रांनो. ठीक आहे. मग असं थोडंसं अस्पृश्यतेबद्दल पाहता येतं. कलम 18 काय सांगितलेलं आहे? किताबे नष्ट करणे. किताबे म्हणजे काय? तर किताब म्हणजे काय याची व्याख्या कुठेही संविधानात दिली नाहीये किंवा कुठल्याही कायद्यात दिली नाहीये. तर 1996चा बालाजी राघवन खटला, 1996चा बालाजी राघवन खटला, त्या खटल्यामध्ये किताबे याची व्याख्या दिलेली आहे. मग किताब कशाला म्हणायचं असतं? जे वंश परंपरागत दिले जात असतात, जे एका खानदानामध्ये हेरिडिटरी दिले जातात त्याला किताब म्हणतात. जसं तुमचं राजा, महाराजा, राणी, राजकुमार, राजकुमारी, सुभेदार, दिवाण, बादशाह असे ते टायटल्स होते, किताबे होते. असे किताबे आज देता येणार नाहीत कारण सर्वजण समान आहेत मित्रांनो. ठीक आहे. मग किताबे नष्ट करणे याच्यामध्ये 4 तरतुदी आहेत. पहिली तरतूद सांगते की आपलं जे सरकार आहे म्हणजेच राज्यसंस्था जी आहे, राज्यसंस्था कोणत्याही व्यक्तीला, मग तो भारताचा नागरिक असो का परदेशातला व्यक्ती असो, कोणत्याही व्यक्तीला किताब देऊ शकणार नाहीये. हा फक्त शैक्षणिक असू द्या किंवा लष्करी पदव्या देता येतील, शिक्षणामधल्या आणि लष्करातल्या पदव्या देता येतील, पण इतर कोणतेही किताबे देता येणार नाहीयेत. ही पहिली तरतूद. दुसरी तरतूद काय सांगितलेली आहे की जो कोणी भारताचा नागरिक असणार आहे तो परदेशातून कोणत्याही व्यक्तीकडून किताब स्वीकारू शकणार नाहीये. ही दुसरी तरतूद. तिसरी तरतूद परकीय व्यक्ती लागू होते.
पण कोणत्या परकीय व्यक्तीला, जो परकीय व्यक्ती आपल्या राज्यसंस्थेच्या अंतर्गत काम करतो, जो परकीय व्यक्ती आपल्या राज्यसंस्थेच्या अंतर्गत एखादं विश्वासाचं पद धारण करतो, त्या व्यक्तीला जर परदेशाकडून किताब स्वीकारायचं असेल तर स्वीकारू शकतो, पण आपल्या राष्ट्रपतीची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे. आणि चौथी तरतूद त्याच्यामध्ये सांगितलेली आहे ते म्हणजे भारतीय नागरिक असू द्या किंवा परकीय व्यक्ती असू द्या, ते जर राज्यसंस्थेच्या अंतर्गत विश्वासाचं पद धारण करत असतील, जर राज्यसंस्थेच्या अंतर्गत विश्वासाचं पद धारण करत असतील आणि त्यांना जर परदेशाकडून एखादी भेटवस्तू स्वीकारायची असेल, देणगी स्वीकारायची असेल किंवा एखादं पद स्वीकारायचं असेल तर स्वीकारता येईल, पण आपल्या भारताच्या राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागेल. यस, मग असं थोडंसं कलम 18 बद्दल पाहता येत असतं, किताबे नष्ट करणे. त्यानंतर कलम 19 आहे स्वातंत्र्याचा अधिकार. मुळात या 19 मध्ये 7 प्रकारचे स्वातंत्र्य होते. 7. एक आहे तुमचा भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसरा आहे विनाशस्त्र शांततेच्या मार्गाने एकत्र जमण्याचा अधिकार, तिसरा आहे तुमचा पक्ष संघटना सहकारी संस्था स्थापन करायचा अधिकार, चौथा आहे मुक्त संचाराचा, पाचवा आहे वास्तव्याचा, सहावा त्या ठिकाणी होता संपत्तीचा आणि सातवा आहे व्यवसायाचा. तर याच्यामधला जो संपत्तीचा अधिकार आहे तो मात्र मोरारजी देसाई ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस 44वी घटना दुरुस्ती 1978 केली आणि संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून रद्द केला आणि तोच आपण कायदेशीर अधिकार म्हणून संविधानातली भाग 12 कलम 300A मध्ये केलेला आहे. म्हणजे आता संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार राहिलेला नाहीये, तर तो कायदेशीर अधिकार आहे. आणि म्हणून या कलम 19 मध्ये अगोदर 7 स्वातंत्र्याचे अधिकार होते, आता फक्त 6 स्वातंत्र्याचे अधिकार राहिलेले आहेत. एक आहे तुमचा भाषण अभिव्यक्ती, दुसरा आहे विनाशस्त्र शांततेच्या मार्गाने एकत्र जमण्याचा अधिकार, तिसरा पक्ष संघटना आणि सहकारी संस्था स्थापन करायचा अधिकार, चौथा आहे मुक्त संचाराचा, पाचवा जो आहे तो वास्तव्याचा आणि सहावा जो आहे तो व्यवसायाचा अधिकार. असे हे 19 मध्ये 6 स्वातंत्र्याचे अधिकार सांगितलेले आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती म्हणजे काय? भाषण म्हणजे माहित आहे, अभिव्यक्ती म्हणजे आपले विचार मांडणे. मग तुम्ही विचार शब्दाच्या माध्यमातून मांडा, लिखाणाच्या माध्यमातून मांडा, शब्दाच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून आंदोलन करू शकता, हे सगळे अधिकार याच्यामध्ये दिलेत. मग 19 मध्ये भाषण अभिव्यक्तीमध्ये काय काय येत असतं? स्वतःचं मत मांडू शकता, इतरांचं मत मांडू शकता, न्यूजपेपर किंवा प्रेस म्हणूया आपण, प्रेसचं स्वातंत्र्य पण याच्यामध्ये आलेलं आहे. टेलिफोन टॅप करता येत नाही, टेलिफोन टॅपिंगच्या विरोधातही स्वातंत्र्य याच्यामध्ये आलेलं आहे. सरकारच्या विरुद्ध आंदोलन करण्याचाही अधिकार याच्यामध्ये दिलेला आहे 19 मध्ये. ठीक आहे, असे 6 प्रकारचे स्वातंत्र्य यामध्ये दिलेले आहेत. भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही बंधनं पण घातलेली आहेत. देशाची सुरक्षा असेल, सार्वजनिक सुव्यवस्था असेल, देशाचं सार्वभौमत्व असेल, नैतिकता असेल, सभ्यता असेल, चारित्र्य हनन असेल किंवा न्यायालयाचा अवमान असेल किंवा परराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध असतील किंवा गुन्ह्यास प्रोत्साहन असेल, अशी सगळी बंधने सुद्धा या कलम 19 मधले भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, ओके. मग कलम 19 पाहता येतं काय दिलेलं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट कलम जे आहे ते म्हणजे कलम 20. नेक्स्ट कलम आहे कलम 20. काय सांगतं? अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण या कलम 20 मध्ये 3 गोष्टी आहेत. 3. पहिला आहे नो एक्सपोज फॅक्टो लॉ. नो एक्सपोज फॅक्टो लॉ म्हणजे कायद्याची पूर्वानुवर्ती अंमलबजावणी होणार नाहीये. कायद्याची पूर्वानुवर्ती अंमलबजावणी होणार नाही म्हणजे काय की कायदा ज्या दिवशी तयार केलेला असेल तेव्हा त्याच्या पुढे तो लागू होईल. कायदा हा मागच्या तारखेपासून लागू होणार नाहीये, असं याला म्हणतात नो एक्सपोज फॅक्टो लॉ किंवा कायद्याची पूर्वानुवर्ती पद्धतीने अंमलबजावणी होणार नाहीये, पहिली तरतूद. दुसरे डबल जिओपार्डी नसेल. नो डबल जिओपार्डी असं म्हणूया, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा होणार नाहीये, याला नो डबल जिओपार्डी असं म्हणूया, दुसरी तरतूद. तिसरी आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतः विरोधी साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाहीये. ह्या 3 तरतुदी कलम 20 मध्ये दिलेल्या आहेत. पहिली आहे नो एक्सपोज फॅक्टो लॉ, दुसरे नो डबल जिओपार्डी आणि तिसरे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. अशा 3 तरतुदी कलम 20 मध्ये दिल्यात. आणि कलम 20चं वैशिष्ट्य आहे, कलम 20चं वैशिष्ट्य आहे की कोणतीही आणीबाणी असू द्या, मग ती राष्ट्रीय आणीबाणी असू द्या, ती मग ती बाह्य असो का अंतर्गत असो, हे कलम 20 निलंबित होत नाहीये. आणि ही तरतूद 44वी घटना दुरुस्ती 1978 ने ही केलेली आहे. 21 काय
व्यक्तिगत स्वातंत्र्य व जीविताचा हक्क आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्य व जीविताचा हक्क या कलम 21 मध्ये दिलेला आहे. मग व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे आपलं पर्सनल लिबर्टी, जीविताचा म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार मित्रांनो. ठीक आहे. मग इथे एक शब्द संविधानामध्ये वापरलेला आहे, तो म्हणजे काय की कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय, कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि जीविताचा हक्क हिरावून घेतला जाणार नाहीये. कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय व्यक्तिगत स्वातंत्र्य व जीविताचा हक्क हिरावून घेतला जाणार नाहीये. याच्यामध्ये दोन महत्वाचे खटले आहेत. दोन महत्वाचे, अतिशय महत्वाचे खटले आहेत. ठीक आहे. त्याच्यापैकी एक फेमस खटला आहे, तो म्हणजे मनेका गांधी खटला, आणि पहिला आहे एके गोपालन खटला. एके गोपालन खटला आणि मनेका गांधी खटला हे दोन महत्वाचे खटले आहेत. याच्यामध्ये दोन तत्व आहेत. एक आहे कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया, त्याला आपण प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ असं म्हणूया, जे आपण जपानकडनं तत्व घेतलंय. आणि दुसरं आहे ते म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ किंवा कायद्याची उचित प्रक्रिया, जे आपण अमेरिका या देशातून घेतलेला आहे. आणि मित्रांनो, 21चा अर्थ लावत असताना सुप्रीम कोर्टाने इतका मोठा अर्थ लावलेला आहे, आणि या 21च्या अंतर्गत जवळजवळ आपल्याला आता 30 पर्यंत अधिकार दिलेले आहेत. आणि याच्यामध्येच आता समलैंगिकतेचा अधिकार मान्य केलेला आहे. जे कोणी समलैंगिक आहेत त्यांच्या समलैंगिक संबंधाला सुद्धा मान्यता या कलम 21च्या अंतर्गत दिलेली आहे. इव्हन याच्यामध्येच आपला राईट टू प्रायव्हसी म्हणजे खाजगी जीवनाचा अधिकार सुद्धा मान्य केले गेले आहे. याच्यामध्ये चांगल्या पर्यावरणाचा अधिकार मान्य केला गेलेला आहे. याच्या अंतर्गत माहितीचा अधिकार मान्य केला गेलेला आहे. याच्या अंतर्गत देशाच्या बाहेर जाण्याचा अधिकार मान्य केला गेलाय. याच्या अंतर्गत कैद्याचे हक्क मान्य केले गेले आहेत. असे मोठा आर्टिकल कलम 21 आहे, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 30 अधिकार सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहेत. मित्रांनो, डिटेल्स जे आहेत आपण नंतर एखादं लेक्चर बनवू, कारण हे TCS IBPS ला इतक्या डिटेल्स तुम्हाला नाही विचारणार आहे. ठीक आहे. पण आपण आपल्या सारथी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये कंबाईनची बॅच असो, राज्यसेवाची असो, प्रत्येक बॅचला अगदी डिटेल्स मध्ये सगळे विषय शिकवतो. त्याचं तुम्हाला एक झलक कळतच असेल मित्रांनो. ठीक आहे. यस, ओके. चला, सो मग 21 मध्ये आणखी एक नवीन टाकलंय कलम 21 हे 86वी घटना दुरुस्ती 2002 ने समाविष्ट केलेला आहे. 21 हा शिक्षणाचा हक्क आहे. शिक्षणाचा हक्क, राईट टू एज्युकेशन असं म्हणूया आपण. मग हा शिक्षणाचा हक्क कोणत्या वर्गाला उपलब्ध आहे? ज्यांचं वय वर्ष 6 ते 14 आहे. 6 ते 14 वयोगटातील जे काही बालक आहेत त्या बालकांना प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं दिलेलं आहे कलम 21 अंतर्गत. कारण त्याच्या अगोदर उन्नीकृष्णन खटला झाला होता 1995चा, आणि त्या उन्नीकृष्णन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की सरकारने, राज्य संस्थेने प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलं पाहिजेत. आणि मग तो सुप्रीम कोर्टाचा आदेश होता, आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने संसदेने 86वी घटना दुरुस्ती 2002 केली, आणि संविधानामध्ये 21 कलम टाकलेला आहे. आणि 21 कलम म्हणजेच काय तर प्राथमिक शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा अधिकार दिलेला आहे 21 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 22 काय? 22 आहे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. मित्रांनो, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण, इथे महत्वाचे दोन कायदे आहेत. एक तुमचा साधारण कायदा आणि दुसरा आहे प्रतिबंधात्मक कायदा. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा. साधारण कायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या गुन्ह्यासंबंधी असतो, आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा म्हणजे एखादा गुन्हा हा गंभीर आहे, देशाच्या विरोधामध्ये आहे, 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी केलेला आहे, त्याच्यासाठी जो कायदा केला त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा असं म्हणूया. आणि आपल्या या कलमाच्या अंतर्गत साधारण कायदा असू द्या, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा असू द्या, या दोन्ही कायद्याच्या अंतर्गत संरक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा असेल, साधारण कायदा असेल, या दोन्ही कायद्याच्या अंतर्गत अटक झाली असेल तर त्या व्यक्तीला संरक्षण आहे. साधारण कायद्याच्या अंतर्गत अटक केल्यावर काय संरक्षण आहे? त्या व्यक्तीला अटक केली असेल तर 24 तासाच्या आत जवळच्या न्यायालयात हजर करावं लागतं, प्रवासाचा कालावधी सोडून. त्याला अटक का बरं केलेली आहे त्याचे कारण सांगावे लागत असतात. तसंच तो व्यक्ती स्वतःच्या पसंतीचा वकील नेमू शकतो. हे अधिकार, हे संरक्षण या कायद्यामध्ये आहे, जर त्या व्यक्तीला साधारण कायद्याच्या अंतर्गत अटक केला असेल तर. आणि जोपर्यंत न्यायालय आदेश देणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला 24 तासापेक्षा अधिक कालावधीसाठी अटक करता येणार नाही. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याच्या अंतर्गत काय संरक्षण आहे? मग
प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याच्या अंतर्गत जर अटक केली असेल एखाद्या व्यक्तीला, तर जास्तीत जास्त त्याची जी अटक आहे ही 3 महिन्यापर्यंत करता येते. आणि 3 महिन्यापेक्षा जर अटक वाढवायची असेल तर सल्लागार मंडळाचा सल्ला घ्यावा लागत असतो. आणि त्या सल्लागार मंडळामध्ये उच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी न्यायाधीश असतात मित्रांनो. ठीक आहे, यस. तसंच त्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या अंतर्गत अटक केल्यावर स्वतःच्या प्रतिनिधित्वाची संधी दिली जात असते. स्वतःच्या प्रतिनिधित्वाची संधी सुद्धा त्या ठिकाणी दिली जात असते. तसंच त्याला स्वतःची बाजू मांडण्याची स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार दिला जात असतो. त्याला अटक का बरं केलेली आहे हे सांगितलं जातं, पण त्याच्यामुळे जर सामाजिक हित धोक्यात येत असेल तर ते मात्र सांगायची आवश्यकता नाहीये मित्रांनो. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची जी काही तरतूद आहे 3 महिन्याची होती, पण 44वी घटना दुरुस्ती 1978 ने ती 2 महिन्यावर केली आहे, पण त्याची आजही अंमलबजावणी झाली नाही मित्रांनो. ठीक आहे, मग असं कलम 22च्या अंतर्गत कलम 23 काय सांगतं? अनैतिक व्यापार व वेठबिगारी यास प्रतिबंध. अनैतिक व्यापार व वेठबिगारी यास प्रतिबंध. अनैतिक व्यापार म्हणजे काय? जसं वेश्या व्यवसाय असेल, गुलामगिरी असेल, देवदासी प्रथा असेल, ठीक आहे, स्त्री पुरुष मुले यांची खरेदी विक्री असेल, याला अनैतिक व्यापार असं म्हणूया. असा अनैतिक व्यापार करता येणार नाहीये, त्यासाठी कायदा केलाय अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 आणि जन्मठेपेपर्यंत शिक्षा त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. वेठबिगारी म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध काम करून घेणे, त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करून घेणे, कमी मोबदला देऊन काम करून घेणे, याला वेठबिगारी असं म्हटलं गेलं, जी ब्रिटिश कालावधीमध्ये आपल्याकडे अस्तित्वात होती आणि मुख्यतः ती ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये अस्तित्वात होती. पण वेठबिगारी आता रद्द केली गेलेली आहे आणि त्यासाठी खूप सारे कायदे केलेले आहेत. जसं किमान वेतन कायदा 1948, समान वेतन कायदा 1976, त्यानंतर करार कामगार कायदा 1970, त्यानंतर हे सगळे जे कायदे आहेत ते हे वेठबिगारी प्रतिबंधासाठी केलेले आहेत. त्यामुळे अनैतिक व्यापार आणि वेठबिगारी हे पूर्णतः प्रतिबंध केलेली आहे. पण एक अपवाद आहे, देशाच्या हितासाठी म्हणून सरकार आपल्याकडून काम करून घेऊ शकतं जबरदस्तीने. जसं रशिया युक्रेन युद्ध झालंय आणि युद्धामध्ये सैन्य कमी पडत असेल तर देशसेवा बजावण्यासाठी सरकार आपल्याकडनं काम करून घेऊ शकतं, त्याला वेठबिगारी म्हटलं जात नाहीये मित्रांनो. हा अपवाद आहे. त्यानंतर 24 बालकामगार प्रतिबंध. याच्यामध्ये सांगितलेलं की ज्या बालकाचं वय वर्ष 14 पेक्षा कमी आहे, अशा 14 पेक्षा कमी वय असणाऱ्या बालकास रेल्वे असेल, फॅक्टरी असेल किंवा इतर जे काही त्याच्या आरोग्याला धोका पोहोचवणारे व्यवसाय असतील तिथे त्याला बालकामगार म्हणून ठेवता येणार नाहीये. यासाठी कायदा पण केला होता 1986 ला राजीव गांधीच्या कालावधीमध्ये बालकामगार प्रतिबंध कायदा 1986. त्याच्यामध्ये परत बदल केले 2016 ला आणि बालकामगार प्रतिबंध सुधारणा कायदा 2016 केला गेलेला आहे. आणि मग आता 14 पेक्षा कमी वय असणाऱ्या बालकाला त्याच्या आरोग्यास धोका पोहोचो किंवा धोका पोहोचत नाहीये किंवा धोका पोहोचत नसेल अशा कुठल्याच व्यवसायामध्ये त्याला बालकामगार म्हणून ठेवता येणार नाही आणि जर ठेवला असेल तर तो गुन्हा असणार आहे. त्यानंतर कलम आहे ते म्हणजे कलम 25. कलम 25 महत्वाचं कलम आहे. कलम 25 हे धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात आहे. काय काय सांगितलेलं आहे? सत्सद विवेक बुद्धी, धर्माचे आचरण, धर्माचे प्रकटीकरण आणि धर्माचा प्रचार करायचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक भारतामधल्या व्यक्तीला स्वतःची सत्सद विवेक बुद्धी, तसंच धर्माचं आचरण, धर्माचे प्रकटीकरण आणि धर्माचा प्रचार करायचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. सत्सद विवेक बुद्धी, धर्माचं आचरण. धर्माचं आचरण म्हणजे कोणताही एखादा धर्म असेल तो धर्म त्याच्या प्रथा परंपरा पाळणे, धर्माचं आचरण. धर्माचं प्रकटीकरण, दुसऱ्याला आपले धार्मिक प्रतीक दिसतील अशा प्रमाणे वागणं म्हणजे धर्माचं प्रकटीकरण. धर्माचा प्रचार करायचा सुद्धा अधिकार आहे आपल्याला. धर्माचा प्रचार म्हणजे धर्म आपला वाढेल, मोठा होईल यासाठी प्रचार करायचा अधिकार पण इथे दिलेला आहे. मग सत्सद विवेक बुद्धी, धर्माचे आचरण, धर्माचे प्रकटीकरण आणि धर्माचा प्रचार करायचा अधिकार संविधानाने कलम 25 मध्ये दिलाय. हा अधिकार दिला तरी काही बंधनं त्यामध्ये टाकलेली आहेत. जसं सार्वजनिक सुव्यवस्था असेल, नीतिमत्ता असेल, आरोग्य असेल. आपल्याला जसे अधिकार दिले तसे बंधनं पण टाकलेत आणि तसेच राज्य संस्थेला काही अधिकार सुद्धा या कलम 25च्या अंतर्गत दिलेला आहे. तर कलम 26 आहे.
धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा अधिकार. मग आता धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा अधिकार म्हणजे काय? आपला हा धर्म टिकला पाहिजेत, मोठा झाला पाहिजेत, वाढला पाहिजेत, पिढ्याने पिढ्या राहायला पाहिजेत, यासाठी तुम्हाला धार्मिक संस्था एखादी आहे ती स्थापन करायचा अधिकार दिला. जसं एखादं मंदिर असेल, गुरुद्वारा असेल किंवा चर्च असेल, बुद्ध विहार असेल, ठीक आहे, अशी एखादी धार्मिक संस्था तुम्ही स्थापन करू शकता. तुम्ही धर्माचे व्यवहार तुम्ही पाहू शकता. ती धार्मिक संस्था स्वतःच्या नावाने जंगम किंवा स्थावर मालमत्ता धारण करू शकते. असे सगळे अधिकार या अंतर्गत दिलेत. आणि म्हणूनच मग मंदिरं असतील किंवा मग गुरुद्वारा आहेत, मस्जिद असतील, चर्च असतील, हे स्थापन करता येतात, ते चालवता येतात. त्यांचा अधिकार दिलेला आहे तो म्हणजे कलम 26 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, कलम 25 आणि कलम 26. त्यानंतर महत्वाचं कलम आहे ते म्हणजे कलम 27. कलम 27 विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्यापासूनचे स्वातंत्र्य. म्हणजे मुघल कालामध्ये मुघल कालामध्ये जिजिया नावाचा कर होता जो औरंगजेबाने लावला होता. कोणावर? तर हिंदूवर. कशासाठी लावला होता? तर मुस्लिम धर्माचा प्रसार करण्यासाठी. म्हणून मग विशिष्ट धर्माचा जर प्रसार करायचा असेल तर आज सरकार असा कुठलाही कर लावू शकत नाही, किंवा आपण करामधून जो काही पैसा भरतो, सरकारला देतो, त्याचा वापर सरकार धर्माच्या संवर्धनासाठी करू शकत नाहीये, हे कलम 27 सांगतं. म्हणजे जर विशिष्ट धर्माचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी टॅक्स सरकार लावू शकत नाहीये. तसं कर देण्यापासूनचं स्वातंत्र्य या कलम 27 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 28 मध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासना यास प्रतिबंध घातलाय किंवा त्याच्याबद्दलचा अधिकार सांगितलेला आहे. कुठं? की ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण व उपासना यांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य दिलंय. म्हणजे जर ती सरकारी शैक्षणिक संस्था असेल तर त्या ठिकाणी कुठलेही धार्मिक शिक्षण देता येणार नाही. पण जर ती शैक्षणिक संस्था धर्मासाठी म्हणून स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण तुम्ही देऊ शकता. पण एखादी खाजगी शैक्षणिक संस्था आहे त्या ठिकाणी द्यायचं असेल तर त्या ठिकाणी शिकायला येणारे जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत किंवा त्यांचे पालक आहेत यांच्या परवानगीने धार्मिक शिक्षण देता येऊ शकतं. पण सरकारी कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण मात्र देता येणार नाहीये. म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण कुठं द्यायचं आणि कुठं द्यायचं नाहीये त्याच्या संदर्भात कलम 28 ची प्रोव्हिजन आहे. कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांचं हित सांगितलेलं आहे. पण 29 मध्ये अल्पसंख्याकांचं हित जरी असेल तर ते बहुसंख्याकांसाठी सुद्धा ही तरतूद लागू होते. मग काय सांगितलेलं येते 29 मध्ये की जो कोणता आपल्या देशामध्ये राहणारा नागरिकाचा गट असेल त्याला स्वतःची भाषा असेल, लिपी असेल, संस्कृती असेल, स्वतःची भाषा असेल, लिपी असेल, संस्कृती असेल तर त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा अधिकार त्याला असेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसंच परत याच ठिकाणी सांगितलेलं आहे की जर सरकारची शैक्षणिक संस्था असेल, सरकार आर्थिक मदत करत असेल किंवा पूर्णतः सरकारची शैक्षणिक संस्था असेल तर त्या ठिकाणी जर प्रवेश घ्यायचा असेल तर नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात याच्या आधारावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाहीये याची तरतूद सुद्धा कलम 29 मध्ये सांगितलेली आहे. मग तुमचे 27, 28 आणि 29 असेही कलम आहेत. त्यानंतर महत्वाचं कलम आहे कलम 30. कलम 30 आहे हे पर्टिक्युलर आणि विशेषतः फक्त अल्पसंख्याकांसाठी आहे. अल्पसंख्याकांना स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासन करायचा अधिकार दिलाय. मग हे अल्पसंख्याक म्हणजे सर्व प्रकारचे, मग ते धार्मिक अल्पसंख्याक असतील किंवा भाषिक अल्पसंख्याक असतील, या अल्पसंख्याकांना स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन करायचा अधिकार दिलाय. स्थापन करता करता ते स्वतःचं प्रशासनही करू शकतील असंही या ठिकाणी अधिकार या कलम 30 च्या अंतर्गत दिलाय. जेणेकरून आपल्या देशामध्ये अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटावं म्हणून घटनाकारकांनी हे कलम आपल्या संविधानात समाविष्ट केलेला आहे. कलम 31 हे रद्द केलं. संपत्तीचा अधिकार होता. 44वी घटना दुरुस्ती 1978 मोरारजी देसाई पंतप्रधान असताना केली गेली आणि तेव्हा हे कलम रद्द केलं. पण त्याच्याऐवजी आज संविधानामध्ये 31A, 31B आणि 31K आहे असे 3 उपकलम टाकलेत. आता 31A, 31B आणि 31K हे आपण मूलभूत हक्क समजण्याच्या ऐवजी ते मूलभूत हक्कावर बंधनच आहेत असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये 31A मध्ये काय सांगितलेलं आहे की संसदेने 5 प्रकारचे कायदे केलेत. 5 प्रकारचे कायदे. मग 5 प्रकारचे कायदे केलेत. आता ते काय वगैरे आहेत आपण नेक्स्ट एखादे डिटेल्स लेक्चर त्याच्यामध्ये घेऊया. सगळं मी तुम्हाला सांगणार आहे.
पण TCS IBPS ला इतके एक्सपेक्ट नाहीये, तरी आपण बऱ्यापैकी डिटेल्स कव्हर करतोच आपण. पण आपल्या बॅच मध्ये असेल किंवा याची आपण स्पेशल बॅच ज्यावेळेस लॉन्च करू, ठीक आहे, कोर्स लॉन्च करू, त्याच्यामध्ये डिटेल्स असणारच आहेत आपल्याकडे, ठीक आहे. मग आता संसदेने 5 प्रकारचे कायदे केलेत. हे कायदे चांगले आहेत, समाजाच्या हितासाठी आहेत, देशाच्या हितासाठी आहेत. पण काय होतं, या कायद्यामुळे आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होतं. जर आपल्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यावर हे सगळेचे सगळे कायदे न्यायालय रद्द करतं. पण हे 5ही प्रकारचे कायदे समाजासाठी चांगले आहेत आणि मग हे कायदे न्यायालयाने रद्द करू नये, न्यायालयाचे हात कुठेतरी बांधले जावेत, म्हणून काय केलं गेलं, आपण एक 31 हे टाकलेलं आहे. म्हणजे 31 ऍक्च्युअली हे मूलभूत हक्क नाही, तर मूलभूत हक्कावरचं बंधन आहे. आणि 31 मध्ये 5 प्रकारचे कायदे टाकलेत आणि त्या 5 प्रकारच्या कायद्याने मूलभूत हक्काचं उल्लंघन जरी केलं असेल तर तसे कायदे न्यायालय रद्द करू शकणार नाहीये. हे 31 आणि 31 आपण पंडित जवाहरलाल नेहरूच्या कालावधीमध्ये पहिली घटना दुरुस्ती 1951 केली होती, त्यावेळेला हे समाविष्ट केले गेलेला 31 कलम, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 31 कलम. 31 मग 31 काय सांगितलेलं आहे ते पाहूया आपण. 31 मध्ये काय सांगितलेलं, 9 परिशिष्ट आहे. म्हणजे जे 9 परिशिष्ट आहे हे 9व्या परिशिष्टासंबंधी 31 केलेलं आहे आपण. तर 9व्या परिशिष्टामध्ये आपण जमीन सुधारणा करणे, जमीनदारी पद्धत रद्द करणे यासंबंधी कायदे केलेत. पण ते कायदे सुद्धा मूलभूत हक्काचं उल्लंघन करतात आणि ते कायदे न्यायालय रद्द करतात. मग त्या 9व्या परिशिष्टामध्ये टाकलेले कायदे न्यायालयाने रद्द करू नयेत, त्याला संरक्षण मिळावं म्हणून आपण हे 31 हे संविधानामध्ये समाविष्ट केलं. हे सुद्धा आपण पहिली घटना दुरुस्ती 1951 समाविष्ट केलं आणि यामुळे जवळजवळ 284 कायदे जे आहेत ते न्यायिक पुनर्विलोकनापासून वाचले, जे चांगले कायदे होते जमीनदारीच्या संदर्भामधले, ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं कलम आहे ते म्हणजे 31 क. 31 क हे एक महत्वाचं कलम आहे. 31 क असं म्हणता येईल, ठीक आहे. आता हे 31 क कलम कधी समाविष्ट केलेलं आहे, तर 25वी घटना दुरुस्ती 1971 इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यांच्यामध्ये आणि न्यायालयामध्ये संघर्ष सुरू होता आणि मग त्याच वेळेला 25वी घटना दुरुस्ती 1971 केली गेली आणि 31 क हे कलम टाकलं गेलं. का बरं, कारण आपल्या संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व आहेत, त्याच्यामध्ये कलम 39 आणि 39 क आहेत. हे दोन्ही मार्गदर्शक तत्व चांगले आहेत, पण त्याची जर अंमलबजावणी करायची असेल तर कायदा करावा लागणार. पण तो कायदा कलम 14 आणि कलम 19 उल्लंघन करतो आणि तो कायदा म्हणून न्यायालय रद्द करतं. मग कलम 39 आणि क तर आपल्याला अंमलबजावणी करायची आहे, पण त्यासाठी जो काही कायदा केला तो न्यायालयाने रद्द करू नये आणि म्हणून त्याला संरक्षण म्हणून हे घटनेमध्ये 31 क कलम समाविष्ट केला आपण 25वी घटना दुरुस्ती 1971 ने. 25वी घटना दुरुस्ती 1971 म्हणजे 31 कलम नाहीये, पण 31 आणि 31 क हे 3 कलम मात्र त्या ठिकाणी आहेतच. त्यानंतर महत्वाचं कलम आहे ते कलम 32. महत्वाचं कलम आहे 32 काय सांगितलेलं आहे, घटनात्मक उपायाचा हक्क. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की कलम 32 म्हणजे आपल्या संविधानाचा आत्मा आहे. का बरं मित्रांनो, कारण हे सगळे जे काही आपण हक्क पाहिले 14, 15, 16, 17, 18 पासून ते 30 पर्यंत या हक्काला तेव्हाच महत्व आहे जेव्हा कलम 32 आहे. का बरं, कारण इथे सांगून ठेवलेलं आहे की आपले जे काही मूलभूत हक्क आहेत या मूलभूत हक्काचं उल्लंघन जर राज्य संस्थेने केलं असेल, म्हणजे सरकारने जर केलं असेल, तर आपण सरकारच्या विरोधात, राज्य संस्थेच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट दाद मागू शकतो आणि आपले मूलभूत हक्क परत मिळवून घेऊ शकतो. असा हक्क कुठे दिलाय, कलम 32 चा. त्याच्यामुळे बाकीच्या मूलभूत हक्कांना महत्व आहे कधी, ज्यावेळेस कलम 32 असेल तर. जर कलम 32 नसेलच तर बाकीच्या मूलभूत हक्कांना कुठलंच महत्व राहणार नाहीये मित्रांनो. इव्हन माझा राज्यसेवेचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू होता त्यावेळेसही मला या कलम 32 वर प्रश्न विचारला होता की महत्वाचं कलम तुमच्या मनाप्रमाणे सांगा. त्यावेळेस याचं उत्तर कलम 32 सांगितलं होतं आणि आयोगाला ते आवडलं होतं मित्रांनो, ठीक आहे. कारण हे कलम 32 आहे तर बाकीच्या मूलभूत हक्कांना महत्व आहे, नाही तर महत्व नाहीच आहे. कारण बाकीच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन जर झालं तर या 32च्या अंतर्गत आपण सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागून आपण आपले परत मूलभूत हक्क मिळवून घेऊ शकतो. इतकी ताकद या कलम 32 मध्ये आहे, घटनात्मक उपायाचा हक्क. आणि याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आपले मूलभूत हक्क आपलं परत मिळवून देण्यासाठी बंदी प्रात्यक्षिकरण असेल, परमादेश असेल, देहोपस्थिती असेल, प्रतिषेध असेल, प्राकर्षण असेल, अधिकार पृच्छा असेल, असे विविध प्राधिलेख काढू शकतं.
आता याच्याबद्दलचे डिटेल्स आपण आपल्या लेक्चर्स मध्ये वगैरे पाहणार आहोत मित्रांनो, इथे फारशी काही आवश्यकता नाहीच आहे. कलम 33 मध्ये काय सांगितलेलं आहे? सशस्त्र दल, लष्करी दल किंवा सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कार्य करणारे दल यांच्या मूलभूत हक्कावर बंधन. म्हणजे कोणतं? तुमचं एअरफोर्स आहे, मिलिटरी आहे, नेव्ही आहे किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, BSF आहे, ठीक आहे, किंवा गुप्तहेर यंत्रणा आहेत, CBI आहे, रॉ आहे, IB आहे, कायदा सुव्यवस्थेसाठी काम करणारे पोलीस आहेत. म्हणजे सगळ्या ज्या यंत्रणा आहेत अतिशय महत्वाचं काम करत असतात आणि म्हणूनच या कलमाच्या अंतर्गत संसदेला अधिकार दिला की या सगळ्यांच्या मूलभूत हक्कावर बंधनं आणता येतात. कारण जर त्यांच्या मूलभूत हक्कावर जर बंधनं नाही आणले तर देशाचं नुकसान होऊ शकतं. जर समजा लष्कराला आपण संप करायचा अधिकार दिला आणि लष्कर जर एक दिवस संप करायला गेलं तर देशाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. असं होऊ नये म्हणून आपण लष्कर असू द्या, मग एअरफोर्स, मिलिटरी, नेव्ही किंवा बाकी पॅरामिलिटरी फोर्सेस असू द्या किंवा गुप्त संघटना असू द्या, CBI, रॉ, IB असेल किंवा पोलीस दल असेल, यांच्या मूलभूत हक्कावर आपण बंधनं आणलेत. त्यासाठी एअरफोर्स ऍक्ट 1950, नेव्ही ऍक्ट 1950, त्यानंतर मिलिटरी ऍक्ट 1950 हा केलेला आहे. आणि पोलीस दल हक्कावर संरक्षण, पोलीस दल हक्कावर निर्बंध कायदा 1966 सुद्धा आपण त्यासाठी केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हे 33 हक्कापेक्षा हे बंधन आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं कलम आहे 34 काय सांगितलेलं आहे 34 मध्ये की ज्या ठिकाणी सैनिकी कायदा लागू आहे त्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींच्या मूलभूत हक्कावर बंधनं आणता येतात. मग आता सैनिकी कायदा कुठे लागू आहे? जसं तुम्हाला मणिपूर, मागच्या 2 महिन्यापासून मणिपूरमध्ये अशांतता आहे, कारण त्या ठिकाणचा जो काही मैतेई नावाचा ग्रुप आहे आणि कुकी नावाचा जो ग्रुप आहे, या 2 समुदायामध्ये त्या ठिकाणी वाद सुरू आहे. मैतेई हा बिगर आदिवासी ग्रुप आहे तर कुकी हा आदिवासी ग्रुप आहे. पण एप्रिल 28 तारखेला मणिपूर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि मैतेईला सुद्धा आदिवासीचं आरक्षण लागू करा असा त्यांचा निर्णय होता. मग या निर्णयाच्या विरुद्ध कुकी समुदायाने आंदोलन केलं. आंदोलनाचं स्वरूप बिघडलं, ते चिघळलं वातावरण त्या ठिकाणी हिंसाचार झाला. पण त्या ठिकाणी लष्कर आहे मित्रांनो. मणिपूरमध्ये सैनिकी कायदा लागू आहे म्हणून लगेच लष्कराने ती परिस्थिती नियंत्रणामध्ये आणायचा प्रयत्न केला. मग तुमचं मणिपूर असेल, अरुणाचल प्रदेश असेल, नागालँड असेल, त्यानंतर जम्मू काश्मीर असेल, या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. फुटीरतावादी त्या ठिकाणी आहेत, आतंकवादी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण लष्करी कायदा लागू केला आहे. आणि मग ज्या क्षेत्रामध्ये लष्करी कायदा लागू असतो त्या ठिकाणी जे काही व्यक्ती राहत असतात त्यांच्या मूलभूत हक्कावर बंधनं असतात, त्यांना आपल्यासारखे मूलभूत हक्क नसतात. ही तरतूद कलम 34 मध्ये दिलेली आहे. हा एक मूलभूत हक्कापेक्षा असं म्हणता येईल की बंधन आहे 34. शेवटचं कलम आहे 35 की मूलभूत हक्कासंबंधी कायदा करायचा अधिकार हा फक्त कोणाला असेल? संसद. म्हणजे मूलभूत हक्कासंदर्भात कायदा करायचा आहे. कायदा कशासाठी करायचा आहे? जसं कलम 16 मध्ये 3 निवासाची अट करायची आहे. कलम 17 अस्पृश्यतेसंबंधी कायदा करायचा आहे. कलम तुमचा 24 आणि कलम 23 मध्ये अनैतिक व्यापाराविरुद्ध कायदा करायचा आहे. कलम 25 मध्ये बालकामगार प्रतिबंधासाठी कायदा करायचा आहे. म्हणजे मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी जे काही कायदे करायचे असतील ते कायदे करायचा अधिकार फक्त संसदेला आहे, राज्य विधिमंडळ नाही आहे. का बरं? कारण जर संसदेने जर कायदा केला तर तो कायदा पूर्ण देशामध्ये लागू राहील आणि त्याच्यामध्ये कुठेतरी समानता प्रस्थापित होईल. म्हणून मग जर मूलभूत हक्क अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी कायदा करायचा अधिकार फक्त संसदेला आहे. आणि ही तरतूद कुठे दिलेली आहे? कलम 35 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर मग 35 हे जम्मू काश्मीर संबंधी आहे. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असताना आपण 1954 ची संविधान ऑर्डर काढली होती आणि त्यानुसार हा 35 कलम जे आहे आपण हे जम्मू काश्मीर संबंधी टाकलेलं होतं. या कलमामुळे काय झालं होतं की जम्मू काश्मीरची जी काही विधानसभा आहे ती विधानसभा जम्मू काश्मीरचे जे काही मूळ लोक असतील त्या मूळ लोकांना विशेष अधिकार देऊ शकते. कोणते? मग त्यांना संपत्तीचे अधिकार, त्याच्यानंतर सरकारी मदतचे अधिकार,
नोकरीचे अधिकार हे विशेष अधिकार त्यांना दिले गेले होते आणि म्हणूनच त्या विशेष अधिकारामुळे जम्मू काश्मीरच्या बाहेरचा व्यक्ती त्या ठिकाणी कोणता व्यवसाय करू शकत नव्हता किंवा संपत्ती खरेदी करू शकत नव्हता. इव्हन जम्मू काश्मीरच्या मुलीने बाहेरच्या राज्यासोबतल्या मुलासोबत जर विवाह केला असेल तर तिचा संपत्तीचा अधिकार संपुष्टात यायचा. असे विशेष अधिकार करण्याचा अधिकार त्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेला दिला होता आणि तो वापरून जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी तसे विशेष अधिकार केले होते आणि म्हणून थोडंसं जम्मू काश्मीर थोडंसं बंदिस्त होतं इतर राज्यांपेक्षा. पण मित्रांनो, इसवी सन 2019 मध्ये आपण एक नवीन ऑर्डर काढली आणि हे 35 कलम रद्द केलेला आहे आणि इव्हन त्याच्यासोबत जम्मू काश्मीरचं 370 जे कलम होतं त्या 370 मधल्या जम्मू काश्मीरच्या संबंधित तरतुदी त्या पण रद्द झालेल्या आहेत आणि योगायोग त्याच्या संदर्भात आता सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेली आहे कालपासूनच. ठीक आहे. आणि मग 370 कलम जे रद्द केलेला आहे त्याच्याबद्दलचा निर्णय कदाचित काही दिवसामध्ये कोर्टाद्वारे येणार सुद्धा आहे मित्रांनो. ठीक आहे. मग मित्रांनो, या मेगा सेशन मध्ये आपण कलम 12 पासून 35 पर्यंत सगळे आपण मूलभूत हक्क आणि त्याचे महत्वाचे कलम आपण पाहिलेले आहेत. तुमच्या टीसीएस आणि आयबीपीएस ला यावर हमखास प्रश्न येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. सो आपली ही अशी फ्री युट्यूब वर सिरीज जी आहे टीसीएस आयबीपीएस वर कंटिन्यू राहणारच आहे. उद्याच्या सेशन मध्ये मराठी व्याकरण आणि मॅथ रिझनिंगचं जे काही सेशन होणार आहे आणि तुमचा निकाल यावा, तुम्हाला या टीसीएस आयबीपीएस मध्ये नोकरी लागावी त्यासाठीचाच आमचा हा सारथी टीमचा प्रयत्न आहे मित्रांनो. ठीक आहे. सो तुम्हाला जसं मी सांगितल्याप्रमाणे फ्री टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सारथी एसपीके नावाचं. आपलं टेलिग्राम चॅनल आहे सारथी एसपीके नावाचं, ते तुम्ही जॉईन करू शकता. बघा, हे सोशल मीडिया आहेत आपले सगळे. आपलं ऍप सुद्धा आहे सारथीचं. त्या ऍपवर सुद्धा तुम्हाला काही टीसीएस आयबीपीएस पॅटर्नवर फ्री लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील. त्या ऍपवर तुम्हाला टेस्ट सीरीज सुद्धा उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. काही फ्री टेस्ट असतील, काही पेड असतील, पण एक मामूली फीस त्यासाठी आकारली जाईल. इव्हन टेलिग्राम चॅनलवर सुद्धा फ्री प्रॅक्टिस तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल केली जाईल. जेवढी काही मदत आहे आमच्यातर्फे टीसीएस आयबीपीएस ला पास होण्यासाठी ती आम्ही उपलब्ध करून देऊ. तुम्हाला आणखी काय लागत असतं, कोणता व्हिडिओ कोणत्या कंटेंटवर बनवायचा जेणेकरून तुम्ही टीसीएस आयबीपीएस पास व्हाल, सो प्लीज कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. ठीक आहे. आणि तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. येस. सो थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.